मित्रांनो बघा, ॲज ॲजचा अर्थ काय होतो? तसे, त्याप्रमाणे, त्यासारखे. पुढचा अर्थ होतो जितके, तितके किंवा जेवढ्या, तेवढ्या अशा अर्थाने पुढे बघा. ॲज हे शब्द वापरले जातात. म्हणजे काय? जितके तितके, जेवढ्या तेवढ्या अशा अर्थाने काय वापरलं तर ॲज आपण शब्द वापरतो. एखाद्या गोष्टी एवढा किंवा तसा, म्हणजे एखादी गोष्ट आहे त्याच्या एवढा तो असेल किंवा तसा तो असेल, या अर्थाने आपण ॲज वापरतो. आता जर आपण वाक्य बघू तुम्हाला ते क्लिअर होईल. पुढे बघा, अमुक म्हणून किंवा त्या दृष्टीने किंवा त्या नात्याने. बघा, राईट ॲज नीटली ॲज पॉसिबल म्हणजे काय? शक्य होईल तसे नीटनेटके लिहा. बघा, तसे. ओके, म्हणजे काय? राईट नीटली ॲज पॉसिबल म्हणजे शक्य होईल त्याप्रमाणे किंवा तशा पद्धतीने. तसे किंवा त्याप्रमाणे. शी डान्स ॲज हर टीचर टॉट हर. तिने तिच्या शिक्षिकेने शिकवले तसे नृत्य केले. ठीक आहे, तसे या अर्थाने ते वापरलेलं आहे. पुढची पीपीटी बघू. शी इज ॲज अ काइंड ॲज हर मदर. शी इज ॲज अ काइंड ॲज हर मदर. ॲज अ काइंड ॲज, आता इथे बघा दुसरा अर्थ. ती तिच्या आई एवढीच. ओके, तिच्या आई एवढीच दयाळू आहे. म्हणजे तिची आई जशी होती तशी ती आहे, या अर्थाने तिथे वापरलेलं आहे. दिस फ्लॉवर इज ॲज ब्युटिफुल ॲज अदर वन. म्हणजे इथे पण बघा, हे फुल दुसऱ्या फुला एवढेच सुंदर आहे. ही वॉज ऑनर्ड ॲज अ गेस्ट ऑनर. त्याचा प्रमुख पाहुणा म्हणून सन्मान करण्यात आला. हा, इथे बघा, हा जो ऑनर्ड आहे ना, इथे यू सुटलेला आहे. ओके, हे अमेरिकन इंग्लिश होऊन गेलं. ही वॉज ऑनर्ड ॲज अ गेस्ट ऑफ ऑनर म्हणजे त्याचा प्रमुख पाहुणा म्हणून काय करण्यात आला? सन्मान करण्यात आला. इथे हा जो एच आहे ना, हा एच सायलेंट असतो. ऑनर. नेक्स्ट, शी वर्क ॲज अ टीचर इन द स्कूल. म्हणजे तिने शाळेत शिक्षिका म्हणून काय केलं? काम केलं. ॲज इथे म्हणून या अर्थाने आलेला आहे. पुढे, दिस ट्री इज रिगार्डेड ॲज सेक्रेट इन आवर विलेज. दिस ट्री इज रिगार्डेड ॲज अ सेक्रेट इन आवर विलेज. आमच्या गावात या झाडाला पवित्र म्हणून, ॲजचा अर्थ झाला म्हणून, मानले जाते. आमच्या गावात या झाडाला पवित्र म्हणून मानले जाते. ही वॉज चोजन ॲज द कॅप्टन ऑफ द टीम. परत इथे काय अर्थ आला? म्हणून. ही वॉज चोजन ॲज द कॅप्टन ऑफ द टीम. त्याची संघाचा कर्णधार म्हणून निवड झाली.